तुम्ही लास्ट टाइम रेशो अँड प्रोपोर्शन चॅप्टर शिकला होता. आता रेशो अँड प्रोपोर्शनला आपल्याला खूप जास्त ॲप्लिकेशन व्हॅल्यू आहे. पुढे तुम्हाला विशेषतः फिजिक्समध्ये 11th-12th स्टँडर्डमध्ये आपण डायरेक्ट इन्व्हर्सवर खूप जास्त फिजिक्समध्ये डील करतो. मग कायनेमॅटिक्स आहे, मेकॅनिक्स आहे, नॉन मेकॅनिक्स आहे, केटीजी, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटिझम, ऑप्टिक्स अँड मॉडर्न फिजिक्स अशा वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्याला डायरेक्ट आणि इन्व्हर्स रिलेशनवर क्वेश्चन्स असतात. आणि याच्यात खूप जास्त स्टुडंट एम-सी-क्यूज मध्ये चुका करतात. कारण तुम्हाला डायरेक्ट अँड इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये नेमकं कोणती पेअर कोणासोबत अटॅच करायची हे लक्षात येत नाही. त्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुमचे बेसिक्स खूप स्ट्रॉंग असणं. म्हणून अतिशय छान असा हा चॅप्टर एन-सी-आर-टीने लिहिलेला आहे 8th स्टँडर्डला. इव्हन स्टेट बोर्डमध्ये पण तो खूप छान दिलेला आहे. मी तुम्हाला याच्याबद्दल मागे स्कॉलरशिपमध्ये पण शिकवलेला आहे. आता आपण याला ऑफिशियली आपल्या सिलेबसनुसार शिकू. म्हणजे तुम्हाला असेच क्वेश्चन प्रत्येक कॉम्पिटिशनला पण येतील. डायरेक्ट अँड इन्व्हर्स प्रोपोर्शन्स. ठीक आहे. आता प्रोपोर्शनचा अर्थ तुम्ही ऑलरेडी रेशोमध्ये शिकलेला आहे. वेन वी कंपेअर टू क्वांटिटीज, आपण जेव्हा पाहतो वेन वी कंपेअर टू डिफरंट क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड ऑफ सेम युनिट, वी से इट्स अ रेशो. ठीक आहे नाही. अँड वेन टू डिफरंट रेशोज हॅव द सेम व्हॅल्यू, देन दे आर इन प्रोपोर्शन. तर आपण जेव्हा पाहतो की 2/3 आणि 4/6 have same value, numerical value, they are same. Because when we make it simplify, we also get 2/3. Or by division or by multiplication, cross multiplying, we get the same product. पण अशा केसमध्ये आपण म्हणतो दिस इज एक्झाम्पल ऑफ प्रोपोर्शन. क्लिअर? तर हे प्रोपोर्शनचं एक्झाम्पल आहे. आता आपण रेशो आणि प्रोपोर्शनच्या एक स्टेप पुढे जाणार. आता आपण फक्त प्रोपोर्शन नाही शिकणार, प्रोपोर्शनच्या 2 टाइप्स असतात. ठीक आहे. आणि ह्याच्यावर आपल्याला खूप सारे डेली लाईफ एक्झाम्पल्स आहेत. हे जे चांगले क्वेश्चन्स तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये येतात. इव्हन मी म्हणल्याप्रमाणे एकदम स्मॉलर सिच्युएशन पासून फिजिक्सच्या टफ क्वेश्चन्स पर्यंत. तर प्रोपोर्शनचा थोडक्यात अर्थ काय असतो? इक्विव्हॅलंट रेशोज. ठीक आहे. आता आपल्याला जे परीक्षेत येतात असे इंटरेस्टिंग रेशोज, इंटरेस्टिंग प्रोपोर्शन असतात. मी तुम्हाला मागे एक गोष्ट शिकवली ती आठवते? प्रोडक्ट ऑफ मीन्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स. प्रोपोर्शन मध्ये खूप महत्वाचं असते. 3 नंबर प्रोपोर्शन मध्ये आहेत, 4 नंबर प्रोपोर्शन मध्ये आहेत. त्याचे खूप चांगले चांगले क्वेश्चन्स असतात. यू विल बी सॉल्विंग सच क्वेश्चन्स इन युअर 9th और 10th स्टँडर्ड ऑल्सो. आता मे बी 9thला तुमचा सिलेबस चेंज होऊन येईल सीबीएसई कडून. कारण आता सीबीएसईने न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार टेक्स्टबुक चेंज करायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये तुम्ही पाहताय आता 6-7 स्टँडर्डचे बुक्स बदललेले आहेत. गणित प्रकाश नावाचं बुक येत आहे. मे बी 9th स्टँडर्डलाही तुम्हाला नवीन बुक येण्याची खूप शक्यता आहे. आणि जर न्यू बुक आलं, दॅट विल बी व्हेरी चॅलेंजिंग टेक्स्टबुक फॉर यू. कारण त्या बुकमध्ये खूप हायर लेवलचा विचार करून चॅप्टर्स लिहिलेत टू मेक यू कम्फर्टेबल फॉर 11th अँड 12th स्टँडर्ड. त्या पद्धतीने ते चॅप्टर्स आता लिहिलेले आहेत. सो डोंट वरी, आय एम हिअर. जगातलं कोणतंही पुस्तक आलं तरी मी आहे तुमच्यासाठी. फिजिक्स, मॅथ मध्ये बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही. आता लक्षात घ्या, प्रोपोर्शन जे असतं, मी तर म्हणेल तसं बुक यावं तुम्हाला. प्रोपोर्शन 2 टाईपचं असतं बेटा. ठीक आहे. एक प्रोपोर्शन असतं डायरेक्ट आणि एक असते इन्व्हर्स. मी याच्यावर तुम्हाला खूप बोललोय, मागे आपण वर चर्चा केली होती. जेव्हा आपण असं समजू आपल्याकडे 2 क्वांटिटीज आहेत ए अँड बी ऑफ द सेम काइंड अँड द सेम युनिट, ऑब्विसली. कारण आपण कंपॅरिझन 2 सेम क्वांटिटीजच करतो. आणि आपण काय रिलेशन पाहिलं होतं? एक क्वांटिटी इन्क्रीज केल्यावर तिच्यावर डिपेंड दुसरी क्वांटिटी पण इन्क्रीज होत असेल, किंवा जर पहिली डिक्रीज झाली तर दुसरी पण डिक्रीज होत असेल, तर आपण तिला डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणतो.
ही याची डेफिनेशन आहे. इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग वन क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीजेस और डिक्रीजेस सेकंड क्वांटिटी डिपेंड ऑन इट. असं नाहीये की ए वाढल्यावर बी ला काही फरक पडत नाही, असं नाहीये. बी मस्ट बी डिपेंडंट ऑन ए. ओनली देन इट हॅपन्स. लक्षात ठेवा, असं नेहमी होणार नाही. नाहीतर ए कुठतरी वेगळं आहे, बी काहीतरी वेगळं आहे, त्यांचं काही रिलेशनच नाही. आता या दोघांचं काहीच रिलेशन नसेल तर ह्याच्या इन्क्रीज डिक्रीजचा ह्याला काय फरक पडणार? पण इफ दे आर रिलेटेड देन देअर मस्ट बी इफेक्ट. ठीक नाही? तर हे समजून घ्या. इनव्हर्स काय सांगतो बेटा? एक क्वांटिटी इन्क्रीज केल्यामुळे जर दुसरी डिक्रीज होत असेल, इनव्हर्सचा अर्थच आहे उलट चालणे. त्याला आपण मराठीत समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण म्हणतो. आता इथे बघा, हा जर डिक्रीज झाला तर हा इन्क्रीज होईल. सच प्रोपोर्शन इज इनव्हर्स प्रोपोर्शन. त्याचं खूप जास्त व्हॅल्यू आहे, लक्ष द्या. खूप जास्त व्हॅल्यू आहे. हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. तर डायरेक्ट आणि इनव्हर्स प्रोपोर्शन आपल्याला दोन क्वांटिटीच्या रिलेशन बद्दल इन्फॉर्मेशन देतं, की एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर कशी डिपेंड आहे. जसं आपण एक्झाम्पल घेतलं डेली लाईफ मध्ये. समजा मी आता एक सर्कल काढला. पहा सगळ्यांनी, समजा एक सर्कल काढला इथे. हा सर्कल एवढा आहे आणि हा सर्कल एवढा आहे. आता दोन्ही सर्कल्सच आहेत, पण बघा या सर्कलचा एरिया आणि या सर्कलचा एरिया डिफरंट असेल बिकॉज ऑफ देअर रेडियस. आपण पाय आर स्क्वेअर फॉर्म्युला शिकलेला आहे. तर पाय तर एक कॉन्स्टंट नंबर आहे, तर व्हेरिएशन मध्ये कॉन्स्टंटचा काही विशेष रोल नसतो, कारण कॉन्स्टंट त्याचं नावच कॉन्स्टंट आहे, तो व्हॅरी होतच नाही. जगात त्याचं काय म्हणणं आहे पायचं? तुम्ही तुमचं काय भांडायचं भांडून घ्या, आय विल नॉट चेंज. तर तो कधी चेंज होणार नाही. तर सर्कलचा एरिया मग कशावर डिपेंड झाला? पायवर का आर वर? आर वर डिपेंड झाला. तुम्ही बघा इथे जर याची रेडियस R1 होती तर याचा एरिया झाला पाय R1 स्क्वेअर. काहीतरी एक वेगळी व्हॅल्यू आहे. as soon as we change its radius to R2, here you can see clearly R1 and R2 are not same. बघा दोन्ही वेगवेगळे आहेत ना, याची लेंथ त्याच्याहून कमी आहे. तर या केसमध्ये याचा एरिया काय होईल? पाय R2 स्क्वेअर होईल. ऑब्विसली एरिया पण सेम राहणार नाही. तर झालं काय बघा, रेडियस इन्क्रीज झाली तर एरिया पण इन्क्रीज झाला की नाही? म्हणजे बघा, फर्स्ट क्वांटिटी कोणती होती या केसमध्ये? आर. आणि त्याच्यावर डिपेंड क्वांटिटी कोण होती? ए फॉर एरिया. तर एरिया ऑफ सर्कल कशावर डिपेंड आहे? रेडियसवर नाही, रेडियसच्या स्क्वेअरवर. तर नुसत्या क्वांटिटी मध्ये व्हॅरिएबल बघायचा नाही. when we check dependency we also see their powers. नेहमी हे पाहायचं नाही, पॉवर्स पहा, त्यांचे रूट्स पहा. ठीक आहे? तर आता इथे तुम्ही काय पाहू शकता? पहिल्या सर्कल पासून दुसऱ्या सर्कल पर्यंत गेलो आपण, पण बघा दोघांच्या रेडियसच्या स्क्वेअरवर डिपेंड होतं. फॉर्म्युला सांगतो. मी जर नुसता पाय आर लिहिलं तर हा थोडीच एरिया ऑफ सर्कल आहे. नो. त्याच्यामुळे आर वर डिपेंड नाहीये. ऍक्च्युली तो कशावर डिपेंड आहे? आर स्क्वेअर वर. हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण इथे जर पाहिलं, एरिया ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे असते प्रोपोर्शनॅलिटीचं साईन. कोणासोबत? आर स्क्वेअर सोबत. तर तुम्ही असं म्हणू शकता, ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आता असंच तुम्हाला हळूहळू पुढे फिजिक्स मध्ये रिलेशन इस्टॅब्लिश करायचे असतं, की कोणती फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीवर कशी डिपेंड आहे, इनव्हर्सली और डायरेक्टली. तर डायरेक्टचं इथं मिनिंग काय होतं? रेडियस इन्क्रीजेस देन एरिया ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणून एक क्वांटिटी वाढल्यानंतर दुसरी क्वांटिटी वाढत असेल, दॅट इज डायरेक्ट प्रोपोर्शन. आता आपण जे पुढे चालून पाहतो बेटा, एक इंटरेस्टिंग, तुम्ही प्रेशर फोर्स चॅप्टर शिकलेलाच आहे. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. दिस इज फिजिकल टर्म. नाउ लेट अस सी, P इज इक्वल टू F बाय A. आता याचा अर्थ काय आहे? P जो आहे, प्रेशर जो आहे, तो दोन फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे. एक फोर्सवर आणि एरियावर. दोघांवर डिपेंड आहे तो, एकावर नाही.
म्हणजे आता डिपेंडन्सी कशी चेक करणार? तर आजपासून तुम्हाला एक सांगतो. व्हेन अ क्वांटिटी is dependent on different quantities and different quantities have some in numerators and some rest are in denominators. तर आजपासून एक नियम लक्षात ठेवायचा. Whoever are in the numerators, the quantities is proportional directly. न्यूमरेटरचा अर्थच आहे डायरेक्ट प्रपोर्शन आणि जे डिनॉमिनेटर असतात ते इनवर्स. आपल्याला असे वाटलं असतं ना एखाद्या वेळेस की प्रेशरचा फॉर्म्युला एरिया अपॉन फोर्स का नाही केला? असं पण होऊ शकते फॉर्म्युलाच बनवायचा तर, पण असं होत नाही. फॉर्म्युला बनताना प्रॅक्टिकॅलिटी बघाल की नाही? खरोखर तसं होते की नाही? आता बघा मला एखाद्या ऑब्जेक्टवर प्रेशर द्यायचंय. तर मी दोन गोष्टी करणार. पहिल्यांदा मी फोर्स बघा माझ्या हातावर दुसऱ्या हाताने मी जर फोर्स वाढवत गेलो तर प्रेशर वाढायला की नाही? फोर्स इन्क्रीज प्रेशर इन्क्रीज झालं की नाही डायरेक्ट प्रोपोर्शन. मी जर फोर्स कमी लावला तर मला प्रेशर कमी दिसेल. आता एरिया सोबत काय रिलेशन आहे? इनवर्स आहे. याचा अर्थ काय? इनवर्सचा अर्थ काय? एरिया जेवढा कमी प्रेशर तेवढं जास्त. म्हणून डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देताना सुई एकदम टोकदार असते. ती टोकदार आहे म्हणून आपल्याला जास्त त्रास होत नाही. कारण तिचा एरिया खूप कमी आहे. त्यामुळे ती पटकन प्रेशर टाकते आणि पटकन ती मध्ये जाते. तर त्या सुईचं जर टोक तुटलं आणि जर जाड केलं, तर ती सुई आपल्या बॉडीमध्ये टाकताना प्रचंड पेन्स होतील. कारण बघा तिचा एरिया वाढला म्हणून तिचं प्रेशर कमी झालं. प्रेशर कमी झालं तर आपण मग काय करणार? फोर्स वाढवणार. काही करून आता ती सुई घुसवायचीच आहे मध्ये, तर तो काय करणार? फोर्स वाढवणार. त्याला माहिती आहे फोर्स वाढला की प्रेशर वाढते. पण फिजिक्स असं नाही सांगत. फिजिक्स म्हणते, "यार बाबा तसं करू नको. माणूस आहे ते काय डुक्कर आहे काय?" हे की नाही? त्याला जर इंजेक्शन नीट द्यायचंय, तर काय कर? सुई चांगली टोकदार घे. का बाबा? फिजिक्स सांगते जेवढा एरिया कमी तेवढं प्रेशर जास्त. म्हणून आपल्याला त्यानं थोडं इकडचा जो बाहेरचा पिस्टन म्हणतात त्याला इंजेक्शनचं जे बाहेरचं टोक असते, त्याच्यामध्ये जे लिक्विड असते, त्या लिक्विडला इंजेक्शन मधून सोडायचं असते आपल्या बॉडीमध्ये. तर ते बाहेरचा जो हे असतो ना सर्क्युलर पार्ट प्लास्टिकचा, ज्याला आपण प्रेस करतो, त्याला फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये पिस्टन म्हणतात. PISTON. लक्षात ठेवा. पिस्टनचं काय काम असते? लिक्विड आणि गॅसेसवर प्रेशर अप्लाय करण्याचं काम असते. पुढे तुम्ही शिकाल फिजिक्समध्ये प्रेशर लॉज वगैरे येतील. चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ, गे-ल्युसॅक्स लॉ असे खूप सारे लॉज आहेत पुढे केमिस्ट्रीमध्ये. तर खूप आहे बेटा. अजून तर तुम्ही एज्युकेशनमध्ये एंट्रीच झाली नाही तुमची. तुम्ही तर आता उगाच थोडं-थोडं खेळायला. खरं एज्युकेशन आता हळू दिसेल पुढे इथून. लर्निंग इज व्हेरी, 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 व्हेरी लार्ज कॉन्सेप्ट. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जेवढं एरिया कमी तेवढं प्रेशर जास्त. म्हणून आता इथे आपण एक कॉन्सेप्ट म्हणतो. प्रेशर व्हॅरीज डायरेक्टली ॲज फोर्स. समजलं? तर प्रेशर डायरेक्टली व्हॅरी करतो कोणाला? फोर्सला. अँड दॅट प्रेशर व्हॅरीज इनव्हर्सली ॲज एरिया. व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे आपण जेवढं लांब लिहितो, मॅथ्स मध्ये कितना लिखते हो भाई? रुको मैं बताता हूं, इसको शॉर्ट में लिखो. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स, इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. बघा हे जे लांब लचक लिहिले त्याने एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं मॅथ्सने. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. आता आपण जर दोघांना कंबाईन केलं तर प्रेशर काय म्हणते? वर फोर्स आणि खाली एरिया. तर असा हा फॉर्म्युला बनत असतो. तुम्ही म्हणता सर इथं तर इक्वल आहे आणि इथं तर अल्फा आहे. एक प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आहे. तर बिलकुल प्रोपोर्शन जिथे जिथे असतं तिथे एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटही असतो कंपल्सरीली. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, मी जर 2 फॅमिलीज मध्ये गेलो आणि ₹100 आणले, 4 फॅमिलीज मध्ये गेलो आणि ₹200 आणले, 6 फॅमिलीज मध्ये गेलो आणि ₹300 आणले, तर मी पर फॅमिली किती आणले? तर पर फॅमिली जर मी डिवाइड केलं तर 1/50 येतं इथे.
बघा हे पण 1/50 येते, हे पण 1/50 येते. रेशो काढत गेलो तर बघा प्रत्येकाचा रेशो सेम आहे की नाही? तर याला म्हणतात कॉन्स्टंट. Constant of proportionality. When do we get this? Whenever we remove this proportionality sign, we must introduce a constant of proportionality. Very important. ठीक आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये हेच कळलं पाहिजे की हा वर्ड प्रॉब्लेम नेमका कशाचा आहे. हा डायरेक्ट प्रोपोर्शनचा आहे का इनव्हर्सचा आहे, हे तुम्ही कसं ओळखू शकाल? यू यू हॅव टू गट्स टू आयडेंटिफाय व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन गिवन क्वांटिटी. तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की या क्वांटिटीने इन्क्रीज झाल्यावर दुसरी पण इन्क्रीज झाली, तर तुम्हाला पटकन कळलं पाहिजे अरे दिस इज डायरेक्ट प्रोपोर्शन. आता आपण घराचं बांधकाम करतो आहोत समजा, कन्स्ट्रक्शन वर्क आहे. कन्स्ट्रक्शन वर्क आपण काय म्हटलं एकाला, एक काम करा, मला हे घर तुम्ही 8 मंथ्स मध्ये कंप्लीट करून द्या. मग त्याने म्हणला ठीक आहे सर, तुम्हाला 8 मंथ्स मध्ये करण्यासाठी मी माझे 20 तिथे काय करतो लेबर्स लावतो. त्याने 20 लेबर्स लावले 8 मंथ मध्ये करण्यासाठी. बघा मग आपलं काम सुरू झालं. आपण त्याला काय म्हटलं अचानक, एक काम करा, थोडा प्रॉब्लेम झालाय, आम्हाला 8 मंथ मध्ये नाही 6 मंथ मध्येच पाहिजे. काही करा पण 6 मंथ मध्ये करून द्या. तर व्हॉट शुड ही डू? मग तो काय करेल, तुम्हाला जर दिवस कमी करायचे कामाचे तर तुम्हाला लेबर्स वाढवावे लागतील. म्हणजे बघा एक क्वांटिटी कमी केली ना आपण, नंबर ऑफ डेज कमी केले तर त्याने नंबर ऑफ लेबर्स वाढवले. तर एक क्वांटिटी इन्क्रीज तर दुसरी काय झाली डिक्रीज. कोणतं रिलेशन आहे? इनवर्स. आलं की नाही डेली लाईफ मध्ये? हे खूप असतंय. आपण आपल्या गाडीमध्ये जेवढं जास्त फ्युएल भरू तेवढं जास्त ते किलोमीटर चालेल. म्हणजे फ्युएल वाढत गेलं तर डिस्टन्स वाढत चाललंय. डायरेक्ट प्रोपोर्शन. आपण एखादं बुक वाचतोय, 200 पेजेसचं बुक आहे. आपण जर रोज 10 पेजेस वाचले तर आपल्याला 20 दिवस लागतील 200 पेजचं वाचायला. पण आपल्याला लायब्ररीने सांगितलंय काम करा, तुमच्याकडे आता 10 दिवस नाहीयेत ते द्यायला, 20 दिवस नाहीयेत. तुम्ही आम्हाला 5 दिवसातच बुक कंप्लीट करून द्या. तर तुम्हाला काय करावं लागेल, डेली 10 पानं वाचण्याच्या ऐवजी 200 पानाचं पुस्तक 5 दिवसात संपवायचंय. तर तुम्हाला काय करावं लागेल, डेली पेजेस वाढवावं लागतील की नाही कंप्लीट करायला. म्हणजे इथं कोणतं रिलेशन झालं? इनव्हर्स झालं. तर असे खूप सारे एक्झाम्पल्स आपल्या डेली लाईफ मध्ये आहेत. तुम्हाला तिथून कळते की विच टाइप ऑफ रिलेशन इज धिस. आता आपण याला मॅथमॅटिकली लिहू. कॉन्सेप्ट समजला डायरेक्ट आणि इनव्हर्सचा? व्हेरी इझी. फक्त एवढं कळलं पाहिजे दोन क्वांटिटी मधलं रिलेशन. विच काइंड ऑफ रिलेशन? इन्क्रीज डिक्रीज रिलेशन. दॅट इज प्रोपोर्शन. आणि प्रोपोर्शन आहे म्हणजे इक्वॅलिटी आलीच दोघांमध्ये, नो डाऊट. फक्त आता आपल्याला हे कळलं पाहिजे कुठे डिव्हिजन आहे कुठे मल्टिप्लिकेशन आहे. हे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. तर आपण हे पाहूया. आता जर आपल्याला सांगितलं कोणत्याही दोन क्वांटिटी मध्ये जर डायरेक्ट प्रोपोर्शन असेल, देन व्हॉट शुड वी डू? समजा एक्स आणि वाय दोन क्वांटिटी आहेत, त्यांच्यात आहे डायरेक्ट प्रोपोर्शन. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. हाऊ टू रीड दिस? आता हे मी खूप मोठं वाचलं, अजून सोपं वाचा. म्हणा एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय. समजलं? एक्स कोणानुसार बदलतो? वाय नुसार. डायरेक्टली म्हणजे काय? वाय इन्क्रीज एक्स इन्क्रीज, वाय डिक्रीज एक्स डिक्रीज. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज कमिंग. आता आपण या साईनला हटवणार, याला म्हणतात प्रोपोर्शनॅलिटी साइन. ठीक आहे. आता इट्स अ ग्रीक लेटर अल्फा. आता हे वापरतात. ठीक आहे. वी नाउ want to remove this and we want to replace it with equal sign. Whenever your proportionality sign gets removed, we must introduce a constant of proportionality. आता जसा 1/50 1/50 आला होता, same that constant of proportionality is k. It is written ky. बोथ आर सेम. ठीक आहे. या दोघांचं मिनिंग एकच आहे. फक्त आता आपण याला मॅथमॅटिकली इक्वल मध्ये कन्वर्ट केलंय. तर बघा बरं, इंटू वाय इकडे येऊन काय होईल? डिवाइड होईल आणि तुम्हाला काय मिळेल? के. दिस इज द वे, दिस इज इम्पॉर्टंट रिलेशन. आणि हेच याचं मॅथमॅटिकल रिलेशन. एक्स बाय वाय इज इक्वल टू के.
सांगा बरं एक्स आणि वाय मध्ये कोणतं ऑपरेशन आहे? डिव्हिजन. सो इन डायरेक्ट प्रोपोर्शन वी कॅरी आउट डिव्हिजन. तर तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये कळलं अरे तर डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, तर तुम्ही डायरेक्ट तिथं काय करा, डिव्हिजन लावून सॉल्व्ह करा. कळलं आता? हे मॅथमॅटिकली प्रूव्ह झालं. नाव लुक के, याला काय म्हणायचं म्हणा, इक्वेशन ऑफ प्रोपोर्शन. याला म्हणतात इक्वेशन ऑफ प्रोपोर्शन. हे इक्वेशन आहे. आणि याच्यातल्या के ला काय म्हणतात? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आलं सगळ्यांच्या लक्षात? नाव लेट अस मूव्ह टू इनवर्स. इनवर्स प्रोपोर्शन व्हेरी इझी. मी आताच लिहिलं तसं एक्स आणि वाय आहेत. नाव आय से एक्स व्हॅरीज इनवर्सली ॲज वाय. इनवर्स कसं ओळखायचं? न्यूमरेटर मध्ये 1 येतो. इनवर्सला लिहायची ही पद्धत आहे. नाव अगेन वी रिमूव्ह दिस साइन and we introduce constant k into 1 by y. Now you can see it becomes k by y. ओके, आणि y ला इकडे घेऊन या, एक्स वाय के. कोणतं ऑपरेशन आहे? तर इनवर्स प्रोपोर्शन मध्ये मल्टिप्लिकेशन असते. कळलं? हे जर तुम्ही पकडलात तर तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. याला पुन्हा काय म्हणाल? इक्वेशन ऑफ प्रोपोर्शन. आणि के ला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आजपासून एक गोष्ट फायनल लक्षात ठेवायची, इन डायरेक्ट प्रोपोर्शन रेशो इज कॉन्स्टंट एक्स बाय वाय. इन इनवर्स प्रोपोर्शन प्रोडक्ट इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा अर्थ काय सर? नीट आहे का? कॉन्स्टंटचा अर्थ असा आहे, तुम्हाला जेव्हा कोणी म्हणते एक्स इज टू वाय इज के, ऐका बेटा, याला कॉन्स्टंट म्हणजे काय? तुम्ही एक्स वाय चेंज जरी करत गेलात तर त्याचं सिम्प्लिफिकेशन नेहमी सेम आन्सर दिलं पाहिजे. जसं आता मागच्या क्वेश्चन मध्ये मी इथं 1/50 1/50 लिहिलं, पण सगळे एक्स वाय चेंज होत होते की नाही? 200 3 2, मग 2 ला 100 3 ला 200 असं जे आपण करत होतो, तिथे आपण कंटिन्यू एक्स वाय चेंज करत होतो, पण सगळ्याचं कॉन्स्टंट आन्सर 1/50 येत होतं. तर तो 1/50 कोण आहे या लँग्वेज मध्ये? के आहे. आता एक महत्वाचं, यालाच अजून कसं लिहितात मॅथ्स मध्ये? x1 y1 आहे, x2 y2 आहे, x3 y3 आहे, ऑल आर सेम. त्या सगळ्यांची व्हॅल्यू कशाला इक्वल येते? के ला. एका कॉन्स्टंट नंबरला सेम येते. सांगा बरं ह्याचा अर्थ काय व्हायला पाहिजे? x1 y1, x2 y2, x3 y3 अँड सो ऑन. तर कॉन्स्टंट येत आहे. बस. आता जेव्हा तुम्हाला कोणी क्वेश्चन विचारेल, बघा चॅप्टर संपला तुमचा, एवढाच आहे. चॅप्टर एवढाच आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट एवढाच आला पाहिजे. तुम्हाला टेबल दिला जाईल स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये आणि म्हणतील सांगा याच्यात कोणतं प्रोपोर्शन आहे, किंवा म्हणतील चला या टेबल मध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन आहे तर त्या के ची व्हॅल्यू सांगा, एक्स ची व्हॅल्यू सांगा, किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी सांगा. असे तुम्हाला क्वेश्चन्स येतील. आपण सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स करू, डोंट वरी. आता जर मी तुम्हाला असं म्हटलं बघा, 4 लेबर्स डू अ वर्क in 10 days, then 2 laborers will take how many days? कोणतं रिलेशन आहे? डायरेक्ट. डायरेक्ट आहे. 4 लेबर 10 दिवसात काम करतात. मला प्रोपोर्शन सांगा. कशावरून? लेबर कमी झाले तर दिवस वाढतील, आणि तुम्ही डायरेक्ट त्याचा 5 डेज म्हणायला. म्हणजे 4 माणसं 10 दिवसात काम करायला 2 माणसं 5 दिवसात करू शकतात. थोडा तो कॉमन सेन्स वापरा. म्हणून तुम्हाला म्हटलं बघा, नंबर ऑफ लेबर डिक्रीज तर नंबर ऑफ डेज इन्क्रीज व्हायलेत ना. मग असं तर भारी झालं असतं, 100 लोक जाऊन काम कशाला करायचं, एकच माणूस काम करायचं. शेड लागलेले पैसे झाले का जवळ. तर समजून घ्या, असं कधी डोकं लावायचं नाही एक्स्ट्रा. मग तुम्हाला म्हणूनच क्वेश्चन दिलेला आहे, चटकन कळलं पाहिजे कोणतं प्रोपोर्शन आहे. मग बघा बरं, इनवर्स आहे हे तर कळलं, आणि मी आता सांगितलं इनवर्स मध्ये काय सेम असते? रेशिओ का प्रोडक्ट? इनवर्स. हा, मग बघा प्रोडक्ट काय असेल? लेबर्स इंटू डेज.
शुड बी अ कॉन्स्टंट. तर पहिले लेबर किती होते? डेज लागले. आता नंतर लेबर्स किती आहेत? डेज लागले एक्स. एक्स आपल्याला तेच काढायचं ना आता. आता 2 ला इकडे आणा. तर 2 लोकांना 20 दिवस लागतील. कळलं आता? असं असतं. आता याच्यात एक गोष्ट हिडन असते, ती आपल्याला कंडिशन म्हणून देत नाहीत. सगळ्यांची काम करण्याची कॅपॅसिटी सेम आहे. कारण आपण असंही म्हणू शकतो, 4 लोकांच्या ऐवजी 2 लावले, पण ते 2 जर त्या 4 जणांपेक्षा फास्ट काम करणारे असतील तर? येऊ शकते की नाही डोक्यात? कधी-कधी 4 लोकही काम नीट करत नाहीत, 2 जण पटकन करू शकतात. तर त्यांच्या कॅपॅसिटीवर डिपेंड आहे ना. पण अशा क्वेशन्समध्ये आपण काय मानतो? ऑल हॅव सेम कॅपॅसिटी. तेव्हाच हे वर्क करतं. म्हणून या क्वेशन्सला या पद्धतीने डील करायचंय. समजलं पक्का सगळ्यांना आता? या चॅप्टरमध्ये असं काही वेगळं शिकण्याची गरज नाही. वही पेन काढा, मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देतो. या क्वेश्चनमध्ये एक तुम्हाला टाइम आणि चार्जेस असे 2 क्वांटिटी आहेत. आपण टाइमला एक्स मानून ह्याला वाय मानू हा. तर पहिल्यांदा तुम्ही x1 y1 चा रेशो घ्या. 4/60. आता हा आहे तो 1:15 पहिला रेशो. आता x2 y2 घ्या. हा 8 आणि 100 पॉइंट मध्ये काढायची गरज नाही. ह्याला 2 ने डिवाइड करा. पुन्हा 2 ने डिवाइड करा. आता हे काय 1/15 ला इक्वल येत नाही. तर ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डायरेक्ट प्रोपोर्शन ह्याच्यात नाहीये. संपला क्वेश्चन. खाली बघा डायरेक्ट प्रोपोर्शन आहेत. 1 पार्ट जर तुम्हाला 8 पार्ट्स ऑफ बेस देते, तर 1:8 रेशो झाला याचा. मग 4 ला किती येईल? 32. इथे किती येईल? 56. 96. 160. संपला क्वेश्चन. डायरेक्ट प्रोपोर्शनच आहे. ठीक आहे. चलो आगे. पुढचा करा. fills 840 bottles in 6 hours. How many bottles will fill in 5 hours? कसं? अरे जेवढे जास्त वेळ राहील तेवढ्या जास्त बॉटल भरेल ना ती. तर डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, रेशो सेम करून सॉल्व्ह करा. इथे तुम्हाला 2 गोष्टी आहेत 4th क्वेश्चन मध्ये. आवर्स अँड नंबर ऑफ बॉटल्स यांच्यात आहे डायरेक्ट प्रोपोर्शन. तर डायरेक्ट प्रोपोर्शन काय सांगते? x1 बाय y1 इज इक्वल टू x2 बाय y2. तर तुम्ही ट्राय करू शकता. x1 आपण कोणाला मानले? आर्सला. आर्स किती? 6. 6 आवर्सला 840 बॉटल्स. ही आपली युनिटरी मेथड होती, तीच आहे. तर आपल्याला टाइम 5 आवर्सला किती बॉटल्स? तर तुम्ही याला y म्हणा, काही अडचण नाही, किंवा y2 म्हणा. तर बघा y2 किती आहे ते क्रॉस मल्टिप्लाय करून 840 into 5 divided by 6. इथे घ्या 140. 700 बॉटल्स. समजलं? चला पुढचा ट्राय करा. यामध्ये इकडे पहा, 50,000 टाइम्स असताना 5 सेंटीमीटर होतं. तर 20,000 टाइम्स असताना किती? तर हे 20,000 into 5 डिवायडेड बाय 50,000. तर हे 4 0 जाऊ द्या, 5 जाऊ द्या. 2 सेंटीमीटर इज द आन्सर. इझी आहे. चलो नेक्स्ट. इकडे पहा, तुम्हाला इथे मास्ट आणि ऍक्च्युअल शिपचा मास्ट यांच्यातलं रिलेशन दिलंय. जेव्हा मॉडेलचा मास्ट किती आहे? 9. तेव्हा ऍक्च्युअलचा किती आहे? 12 मीटर मध्ये आहे. आता ह्याला तुम्ही मीटर मध्येच ठेवा, काय अडचण नाही. जर ऍक्च्युअलचा किती असेल? 28. तर मास्टचा किती? तर 28 into 9 by 12. 21. आलं? अरे बाबा, 2 kg असताना 9 into 10⁶ आहे. तर 5 kg ला किती? डायरेक्ट प्रोपोर्शन तर आहेच फिक्स, म्हणून मी रेशो सेम केला.
तर एक्स होईल 9 इंटू 10⁻6 इंटू 5/2. हे असं होईल का बघा? समजलं? तर इथून किती येईल? 0.5 10⁻6. आता तुम्हाला जर हे आन्सर डेसिमल मध्ये नकोय तर याला खाली किती लिहा? आता हा एक 10 ह्या 6 सोबत डिवाइड करा. एक राहते 5 राहतात इथं. तर 225 इंटू 10⁻5 राहतील. समजलं? आपण काय नाही त्याला फक्त डेसिमल मधून कन्वर्ट केलं छोट्या ह्याच्यात. आता पुढे क्वेश्चन काय म्हणतो पहा. 1.2 मध्ये किती राहील? 2 मध्ये 9 इंटू 10⁻6 तर 1.2 मध्ये x. तर याला परत लिहा 9 इंटू 10⁻6. 1.2 ला काय लिहा? 12/10 आणि डिवाइड करा 2 ने. तर तुम्ही एक काम करू शकता. याला सध्या 1.2 च राहू द्या. फक्त ऐकत जा माझं. खाली डिवाइड करा 2 ने. 2 याला डिवाइड करून 0.6 देईल आपल्याला. 0.6 ला काय लिहिता येते बेटा? 6/10. दिसलं? तर हा 10 ह्याला डिवाइड करून 10 चा पॉवर 5 ठेवेल. ते किती झालं? 54 इंटू 10⁻5. समजलं? असे असतात हे क्वेश्चन. आपण याला उद्या परत कंटिन्यू करू. आता इंग्लिशचा काढून वाचत बसा. सर येतात 2 मिनिटं.